नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण एक फ्लावर बनवूया। खूप छान असा ही फ्लावरचा डिझाइन आहे। तुम्ही हिला कुठेही किंवा ड्रेसवरती, फ्रॉकवरती किंवा हेअर बेल्टवरती सुद्धा तुम्ही लावू शकता। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा इथं मी 3 बाय 3 इंचाचे असे 7 पीस कट करून घेतलेले आहे। तुम्हाला बघू शकता, तुम्ही मेजरमेंट सुद्धा तुम्हाला दाखवते, कुठेच कमी किंवा जास्त नाही। 3 बाय 3 चे असे आपल्याला 7 घ्यायचे आहेत। तर मी 7 घेतलेले आहे। जर तुम्हाला मोठं फ्लावर करायचं आहे तर मग तुम्ही 4 बाय 4 चं घेऊ शकता किंवा ह्यापेक्षा छोटं जर पाहिजे तर तुम्ही 2 बाय 2 चे सुद्धा घेऊ शकता। तर इथं मला मीडियम बनवायचं होतं, यासाठी बघा मी 3 बाय 3 चे असे 7 पीस कट करून घेतलेला आहे। तुम्ही कोणताही ह्याच्यात कपडा यूज करू शकता। मी इथं सिल्कचा कपडा यूज केलेला आहे। तर बघा आता हिला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। एक फोल्ड केलं, आता मी हे दुसरा फोल्ड केलेला आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं। आता हे मी तिसरा सुद्धा फोल्ड केलेला आहे। आता आपल्याला ही चौथा सुद्धा फोल्ड करून घेत आहे। बघू शकता खालचं जी साईड आहे ना आपलं, त्या साईडला धरायचं आणि वरती जी आपलं वेगळे पाकळ्या आहेत तिथे आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे। बघू शकता अर्ध्याला अर्धा आपल्याला असं फोल्ड करायचं आहे। जर मला एक्सप्लेन नाही करता आलं तर तुम्ही बघून सुद्धा हे करू शकता। खूप इझी आहे ही बनवायचं। आणि आता हिला आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे। बघा हिला हाताने मी सुईने 2-3 असे टाके घालून घेतलं आणि जे एक्स्ट्राचं कपडा होतं तिला कट करून टाकलेला आहे। बघू शकता किती छान असं फ्लावर झालेला आहे। हिला आपण पाकळी सुद्धा म्हणू शकता, ही गुलाबाच्या पाकळीसारखं वगैरे शेप आलेला आहे। तर आता दुसरे एक तुम्हाला दाखवते। बघा एक फोल्ड केलं, ही दुसरा फोल्ड केलं, तिसरा सुद्धा मी फोल्ड केलेला आहे। आता जी आपलं शेंड आहे, शेंड्याला चांगलं ओढून धरायचं जेणेकरून की कुठे कमी किंवा जास्त होऊ नये। आता मग चौथा आणि पाचवा दोन्ही फोल्ड केलं आणि टाका घालून घेतलेला आहे। टाका असं पॅक घालून घ्यायचं जेणेकरून की ती उकलू नये म्हणून। मी चांगलं असं टाके घालून घेतलं, एक्स्ट्राचा कपडा कट करून काढलं। आता ह्याच पद्धतीने आपल्याला 7 कळ्याला हे शेपमध्ये टाके घालून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर बघा आता 2 झालेले आहेत, तर मी 7च्या 7 तयार केलेले आहेत। तुम्ही बघू शकता जवळून सुद्धा खूप छान दिसतोय। आणि आता हिला सगळ्याला आपल्याला एका धाग्यात ओवून घ्यायचं आहे। तर आपल्याला पाव इंचापेक्षा पण कमी माया ठेवायचं आणि सगळे ओवून घ्यायचं, एकाच धाग्यात सगळे ओवून घ्यायचं। आता ओवणं झालेलं आहे। तर आता ह्या साईडला मी थोडासा धागा एक्स्ट्राचं सोडलेलं होतं जेणेकरून की आपल्याला गाठ घालायला यावी म्हणून, आणि जास्त सोडायचं थोडंसं ह्या साईडला। आता इथे ओढायचं आणि एकदम पॅक हिला 3-4 गाठी घालून घ्यायचे। आता सगळं बघा गोल शेपमध्ये येतो आणि खूप छान असा फ्लावर बनतो। हिच्यावरती तुम्ही एखादी मोती सुद्धा ठेवू शकता किंवा मग स्टोनचा वगैरे छोटासा पॅच असलं किंवा मग तुमच्याकडे ते बटन्स वगैरे असले तर ते सुद्धा ठेवू शकता। बघा मी तुम्हाला मोती सुद्धा ठेवून दाखवते। मग असे माझ्याकडे बटन्स होते फॅन्सी, ते ठेवलं। नाहीतर बघा ही आता मी दुसरं एक पॅच होतं माझ्याकडे, पॅच ठेवलेला आहे। बघू शकता किती छान असा फ्लावर झालेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।